आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। सर लय उशीर झाला थांबलं, आता तरी सांगा काय करता येईल? अहो तुम्ही तिकडे जाऊन बसावं। अहो माझं काम संपलं की तुम्हाला बोलवतो, जा। कुठून कुठून येतात आणि डोक्याला व्याप वाढतात। सर अहो लय लांब आलोय मी, काय होतं का तेवढं बघा ना। अहो असं एका तासामध्ये एका दिवसामध्ये काम होत नसतं, त्याला फॉर्म भरावा लागतो, मार्कशीट लागते, ते अपलोड करावं लागते, पैसे भरावे लागतात। सर हे बघा, जेवढं पैसे लागतील तेवढं भरायला मी तयार आहे, पण त्या मार्कशीटसाठी काहीतरी उपाय काढता येईल का बघा ना तेवढं। अहो त्या फॉर्म मध्ये सारे डिटेल्स भरावे लागतात। तुमच्या मिसेसने कोणती परीक्षा दिली, त्यांचा कोणता कोर्स होता, कोणत्या सालाची बॅच होती, हे काय माहिती आहे तुम्हाला? नाही, ते सगळं बायकोलाच माहिती आहे सर। असं कसं होणार आहे तुमचं काम? तुमच्या मिसेसचं नाव काय? तुळजा निंबाळकर। काय? तुळजा निंबाळकर तुमची मिसेस आहे? तुमच्याशी लग्न केलंय तिनं? का काय झालं सर? अहो ती तुळजा आमच्या कॉलेजची त्या बॅचची सगळ्यात टॉपर होती, आणि तिचा नवरा हे असा? हे असं कसं शक्य आहे? नक्की तुम्ही तिचे मिस्टर आहात का? का त्यांच्या मिस्टरांच्या हाताखाली तुम्ही काम करणारे आहात? त्यांनी इथं पाठवलं तुम्हाला? अहो तुम्ही तिचे मिस्टर, यावर तुमचा तरी विश्वास बसतो का? सर डिग्री, तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, उद्या या। मी तर म्हणतो उद्या पण येऊ नका। अहो या सगळ्या कामाची ना प्रोसेस एवढी लेंदी आहे ना, आणि ती शिकायला तुम्हाला वर्गात वेगळी ऍडमिशन घ्यावं लागेल। खरंच तुम्हाला डिग्री हवी असेल ना, तर तुम्ही तुमच्या बायकोला घेऊन या, मग कळेल खरंच तिनं तुमच्याशी लग्न केलंय का। असंही तुमच्याकडनं हे काम होणं अशक्यच आहे। सर मान्य, मला याच्यातलं जास्त काही कळत नाही, पण तुम्ही जर मला मदत केली, सगळं सांगितलं तर मी सगळं करीन ना ते। तुम्ही एकच करा, तुम्ही बाहेर जा आणि बाहेर जाऊन बसा, माझं डोकं खाऊ नका। हो पण जा म्हणतोय ना। सर सर ऑफिस सुटायची वेळ झाली, तुमची सगळी माणसं घरी जायला लागली, आता तरी माझं काम करा की सर। केलास तरी, पण आज काम एवढं होतं की वेळच मिळाला नाही, आणि आता माझी घरी जायची पण वेळ झाली। त्यामुळे एक काम कर, उद्या ये, आपण उद्या करू ना, जा उद्या ये। सर उद्या? हो सर, मी सकाळपासून इथं बसलोय आणि तुम्ही मला उद्या यायला सांगताय? हो असं कसं बोलू शकता सर तुम्ही? आज 2 दिवस होतील मी तुमच्या ऑफिसच्या फेऱ्या मारतोय। मान्य, मला माझ्यामुळे तुमची काल गैरसोय झाली, पण तुम्ही म्हणला तसं मी थांबलो नाही इथं। हा, तुमची काम संपेपर्यंत मी इथं बसलो ना, आणि तुम्ही आता सरळ उठून घरी निघालाय सर। अरे मी काय तुला हे बघा, माझ्या बायकोच्या दवाखान्यासाठी तिचं लायसन काढायचंय सर, आणि त्यासाठी तिचं डिग्री प्रमाणपत्र मिळणं लय गरजेचं आहे सर। बघा तिचा तेवढा फॉर्म भरून द्या, मी हात जोडतो, विनंती करतो तुम्हाला। अरे मी काय तुला बांधीलय का? हा, तुला काल मी फॉर्म देण्यासाठी हातातलं काम सोडून तुला फॉर्म द्यायला आलो, तू ते न घेता तू असाच निघून गेलास, यात काय माझी चूक आहे? नाही सर, तुमची नाही काय चूक, मला तुमचं म्हणणं कळतंय सर, पण काल घरी अचानक अडचण आली हो, त्यामुळे मला जावं लागलं। आमचे नाना आहेत ना, त्यांना साप चावला सर, आणि घरी कुणीच गडी माणूस नव्हता। अरे सापच चावला होता ना, गेला नव्हता ना? हा, अरे असं उठून पळत सुटायची काय गरज होती? जास्तीत जास्त काय झालं असतं, तुम्ही पोचला नसता तर तुमचे ते कोण नाना का काय, त्यांनी जगाचा निरोप घेतला असता ना, त्यासाठी माझ्या कामाचा खोळंबा का केला? काय काय म्हणला तुम्ही? नानांनी जगाचा निरोप घेतला असता? हा, ज्या माणसाला आपण ओळखत नाही, त्यानं आपलं काय वाईट केलं नाही, त्याच्याबद्दल आपण असं बोलू नये, एवढं पण कळत नाही का तुम्हाला? शिकलेला नाही तुम्ही? मग अक्कल काय तराल जाती का तुमची? बघा सर, माझं तुमचं काय वय नाही, पण नाना माझ्या वडिलांसारखे आहेत। आता मला माझ्या बायकोचं डिग्री प्रमाणपत्र मिळणं गरजेचं आहे, पण त्यापेक्षा नानांची खुशाली त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे सर। त्यांच्याबद्दल बोलण्यामुळे माझं ताप सुटलं सर।
मी माफी मागतो तुमची. सर, मी तुमच्यासमोर हात जोडतो. मला माझ्या बायकोचं प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत करा सर. एवढं करा फक्त माझ्यासाठी. आता आपण काहीच करू शकत नाही. ऑफिस सगळं बंद झालंय, सगळे स्टाफ निघून गेलाय. उद्या सकाळी 10 वाजता ना सगळे येतील आणि ऑफिस सुरू झालं ना सगळ्यात पहिलं तुझं काम करतो. मग तर झालं. ठीक आहे सर. लय आभार तुमचं. येतो मी सकाळी. ये. आणि आत्ता जे झालं त्याच्याबद्दल परत एकदा माफी मागतो. तुम्ही विसरून जावा सगळं. विसरून जाऊ काय? माझी कॉलर पकडलीस, याची किंमत आता तुला मोजावीच लागेल. ये उद्या. ठीक आहे. हा घ्या फॉर्म भरून द्या. भरताय ना? काय अडचण आहे का? नाही, काय अडचण नाही. बरं तुम्ही फोन. हे घ्या, ते फॉर्म भरून द्या. हे काय सर? अहो, आपल्याकडे मार्कशीट नाही ना, त्यासाठी हे फॉर्म भरावं लागतील ना. त्याशिवाय आपल्याला मार्कशीट नाही मिळणार. हे घ्या, हा मेन फॉर्म आहे. हा फिजिओ डिपार्टमेंटला साळवी सर आहेत ना, त्यांच्याकडे हा भरून द्या. आणि हा जो फॉर्म आहे ना, 4 खिडक्या सोडून साळुंके सर आहेत त्यांच्याकडे हा द्यायचा फॉर्म. आणि LCचा फॉर्म आहे. लायब्ररीचे 2 फॉर्म आहेत, एक LCचा आणि लायब्ररीचा. आणि लास्ट इयरची मार्कशीट आहे ना, त्यासाठीचा हा फॉर्म आहे. हे फॉर्म भरून आहे ना, ते आपलं ऑफिस आहे ना आणि एक लायब्ररी असं दोन्हीकडे देऊन टाका. बरा. एवढं सगळे भरायचे? अहो, भरावं लागेल. जमेल ना? देत आहे ना सगळ्या डिपार्टमेंटला. अहो, याशिवाय आपल्याला डिग्रीचं सर्टिफिकेट नाही मिळणार. नाही नाही, भरतो मी. काय करू आता? हे सर काय बोलले त्यातलं मला काहीच कळलं नाही. आणि हे फॉर्म पण सगळे इंग्रजीत आहेत. कुठला फॉर्म कशाचा आहे काहीच कळणं झालं. तुळजा निंबाळकर असा मूर्खपणा करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. हा असा नवरा अशा मुलाशी लग्न करून हिनं आपल्या आयुष्याची माती करून घेतली आहे. आणि मी हिला आता डिग्री मिळणार नाही याची चांगली सोय करून ठेवली आहे. तुमची मदत घेतल्याशिवाय पर्याय नाही माझ्याकडे. दादा, ह्यो फॉर्म तेवढा भरून द्या ना मला. सॉरी सर, मला वेळ ना ऑफिसकडे जायचं. जरा लगेच लगेच भरून होईल ना. दादा, एवढा फॉर्म भरून द्या ना मला. सॉरी सर, मला आता वेळ नाही. इम्पॉर्टंट लेक्चर आहे.